36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. जळगाव जिल्ह्याचे जिल्हा न्यायाधीश R.N. जोशी यांनी बोदवड येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात सदिच्छा भेट देत न्यायालयीन कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी वकील संघाच्या कक्षात भेट देऊन वकील बांधवांशी संवाद साधलाय, तसेच त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. बोदवड न्यायालयामध्ये वकिलांमार्फत मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणाऱ्या ई-फायलिंग प्रणाली तसेच व्हिडिओ शपथ आणि डिजिटल कोर्ट व्यवस्थेची त्यांनी विशेष दखल घेतली. विशेष म्हणजे नवोदित वकिलांचे वकिलीपत्र ई-फायलिंगद्वारे दाखल केले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले. बोदवडसारख्या तालुका स्तरावरील न्यायालयामध्ये ई-फायलिंगची अंमलबजावणी इतक्या प्रभावीपणे होऊ शकते तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये का नाही, असा गौरवपूर्ण प्रश्न उपस्थित करत त्यांनी बोदवड न्यायालयाच्या या कार्यपद्धतीचा अभ्यास करून ती जळगाव जिल्ह्यामध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवण्याची ग्वाही दिली आहे. यावेळी जिल्हा न्यायाधीशांनी उपस्थित वकील आणि पक्षकारांशी थेट संवाद साधत न्याय व्यवस्थेतील विविध बाबींवर मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये त्यांनी नवोदित वकिलांना न्याय क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास, कायदेशीर घडामोडींचे ज्ञान तसेच नियमित सेमिनार आणि अभ्यास वर्गामध्ये सहभाग घेण्याचं आवाहन केले. तसेच भविष्यामध्ये अशा अभ्यास वर्गांचं आयोजन करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचं आश्वासन त्यांनी दिले. विधी सेवा अधिक गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी बोदवड वकील संघामार्फत राबविण्यात येणाऱ्या लीगल एड कायदेशीर मदत उपक्रमाचं त्यांनी विशेष कौतुक केलं. कार्यक्रमाच्या प्रारंभी बोदवड वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अर्जुन पाटील यांनी प्रस्तावना करत संघामार्फत राबविण्यात येणारे विविध लीगल एड उपक्रम, वकील आणि पक्षकारांच्या समस्या तसेच न्यायालयीन प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत माहिती दिली आहे. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वकील संघाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट धनराज प्रजापती यांनी केलंय. यावेळी व्यासपीठावर जिल्हा न्यायाधीश R.N. जोशी, बोदवड न्यायालयाचे न्यायाधीश A.P. खुल्लम, बोदवड वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अर्जुन पाटील आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट धनराज प्रजापती उपस्थित होते. तसेच ॲडव्होकेट किशोर महाजन, ॲडव्होकेट ईश्वर पाटील, ॲडव्होकेट योगेश राजपूत, ॲडव्होकेट K.S. इंगळे, ॲडव्होकेट C.K. पाटील, ॲडव्होकेट समीर पिंजारी, ॲडव्होकेट अमोल पाटील, ॲडव्होकेट शारदा राऊत यांच्यासह बोदवड आणि परिसरातील वकील बांधव, न्यायालयीन कर्मचारी आणि पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा न्यायाधीशांच्या या भेटीमुळे बोदवड न्यायालयातील डिजिटल कार्यपद्धतीला नवबळ मिळालंय, तर ई-फायलिंगच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे बोदवड न्यायालयाचा आदर्श आता संपूर्ण जळगाव जिल्ह्यासमोर उभा राहणार आहे. बोदवड न्यायालयाच्या ई-फायलिंगची जिल्हाभरात सध्या चर्चा सुरू आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी ईश्वर वाणी, जळगाव, बोदवड.